आपल्यात जसे भावकी भावकीचे वाद होतात तसेच वाद आता ब्रिटनच्या या राजघराण्यात झालेत। ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांनी त्यांचा धाकटा भाऊ प्रिन्स अँड्र्यू याची राजघराण्यातून हकालपट्टी केली आणि त्यांची राजकुमार ही पदवी पण काढून घेतली। इतकंच नाही तर बकिंगहॅम पॅलेसमधून सुद्धा त्यांना बाहेर काढलंय अशी बातमी समोर येते। त्यांच्यावर ब्रिटिश इतिहासात तब्बल 106 वर्षांनंतर अशी गोष्ट घडते की एखाद्या राजकुमारकडून राजकुमार ही पदवी काढून घेण्यात आले। काय सुरू आहे नक्की ब्रिटनच्या राजघराण्यात सगळी गोष्ट सांगतो आजच्या या व्हिडिओमधून। तर या ब्रिटनच्या राजघराण्यात कुटुंबाच्या केंद्रस्थानी होत्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय। त्यांना 4 मुलं होती, किंग चार्ल्स, प्रिन्सेस ॲन, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड। किंग चार्ल्स तिसरा हे सर्वात मोठे असल्यामुळे ते राजघराण्याचे प्रमुख आणि ब्रिटनचे सम्राट झाले आणि यांचाच धाकटा भाऊ आणि राणीचा दुसरा मुलगा म्हणजेच प्रिन्स अँड्र्यू राजघराण्यातील दुसऱ्या मुलाला मिळतो तो ड्यूक ऑफ यॉर्क ही पदवी सुद्धा त्यांना मिळाली होती। पण त्यांच्या एका चुकीच्या मैत्रीने संपूर्ण राजघराण्याची इमेज धोक्यात आणली। अँड्र्यू यांची मैत्री अमेरिकेतल्या अब्जाधीश जेफ्री एपस्टाईन यांच्याशी होती। तो केवळ श्रीमंतच नव्हता तर त्याचे अमेरिकेतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक राजकारणी, बडे उद्योगपती आणि रॉयल कुटुंबातील लोकांशी घनिष्ठ संबंध होते। पण त्याचा व्यवसाय मात्र सेक्स ट्रॅफिकिंगचा होता। याचं मोठं नेटवर्क तो चालवत असायचा। या एपस्टाईनकडे एक फेमस ब्लॅक बुक होतं ज्यात जगातील सगळ्या मोठ्या लोकांची नावं होती जे त्याच्या या पार्ट्यांमध्ये येत असायचे। याच ब्लॅक बुकमुळे हे स्कॅन्डल पुढे आलं जे खूपच सेन्सिटिव्ह आणि स्फोटक होतं। एपस्टाईनच्या या डायरीत एलॉन मस्क पासून डोनाल्ड ट्रम्प पर्यंत सगळ्या लोकांची नावं असल्याचा दावाही केला जातो। त्यामुळेच राणी एलिझाबेथ अँड्र्यू यांना एपस्टाईन पासून लांब राहण्याचा सल्ला द्यायच्या, पण अँड्र्यू यांनी त्यांचं कधीच ऐकलं नाही। एपस्टाईनला अटक झाल्यानंतरही अँड्र्यू त्यांना भेटायला जायचे, त्यामुळे जगासमोर राजघराण्याची प्रतिमा धोक्यात आली होती। या वादळाला सर्वात मोठा धक्का बसला तो व्हर्जिनिया जाफ्रे नावाच्या एका महिलेमुळे। या जाफ्रे यांनी मी 17 वर्षाची असताना एका पार्टीमध्ये अँड्र्यू यांनी माझं लैंगिक शोषण केलं असे थेट आरोप केले। जेफ्री एपस्टाईन आणि त्यांचा सहकारी असलेला घिस्लेन मॅक्सवेल यांनी माझी तस्करी केली आणि प्रिन्स अँड्र्यू यांच्यासारख्या अनेक लोकांना लैंगिक सेवा देण्यासाठी भाग पाडलं असंही तिनं आरोप केला। तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दिसत असेल। 10 मार्च 2001 रोजी लंडनमध्ये एपस्टाईनची जी सहकारी होती घिस्लेन मॅक्सवेल हिच्या घरी हा फोटो काढलाय। या फोटोमध्ये प्रिन्स अँड्र्यू 17 वर्षाच्या व्हर्जिनिया जाफ्रेच्या कमरेवर हात ठेवून उभेत। हे प्रकरण जगात खूप गाजलं। अँड्र्यू यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटेत असं सांगितलं असलं तरी या सगळ्या प्रकरणामुळे राजघराण्यावरचा लोकांचा विश्वास डळमळीत झाला, कारण राजघराण्यातल्या सदस्याचं नाव अशा गंभीर गुन्हेगाराशी जोडलं जाणं ही सर्वात मोठी बदनामी ठरली। या वादामुळे अँड्र्यू यांना खूप अपमान सहन करावा लागला। इतकंच नाही तर अनेक चॅरिटी आणि लष्करी युनिट्सनं अँड्र्यू यांना आपलं संरक्षक म्हणून नाकारलं। बदनामी टाळण्यासाठी त्यांनी अंदाजे 125 कोटी रुपये भरून व्हर्जिनियासोबत कोर्टाबाहेर तडजोडी केली। या व्हर्जिनिया जाफ्रे हिनं काही वर्षानंतर आत्महत्या केली। मरण्यापूर्वी तिने नो बॉडीज गर्ल या नावाचं आत्मचरित्र लिहिलं ज्यामध्ये तिने प्रिन्सेस अँड्र्यूवरील 6 मोठे दावे पुन्हा स्पष्ट केले। व्हर्जिनिया जाफ्रे यांच्या मृत्यूनं आणि त्यांच्या आत्मचरित्रानं राजघराण्यावरचा दबाव इतका वाढला की किंग चार्ल्सला कुटुंब की प्रतिष्ठा यापैकी एकाचीच निवड करावी लागली आणि या सगळ्या प्रकरणात सिंहासनावर बसलेल्या किंग चार्ल्सने कुटुंबाला वाचवायचं ठरवलं। किंग चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यूला बकिंगहॅम पॅलेस, त्यांचं विंडसर कॅसल इथलं खासगी कार्यालय आणि राहण्याची जागा लगेच रिकामी करण्याचे आदेश दिले। राजघराण्यातून एखाद्या सदस्याला असं बाहेर काढणं ही खूप रेअर घटना मानली जाते। इतकंच नाही तर अँड्र्यू यांच्याकडे असलेल्या सर्व लष्करी पदव्या काढून घेण्यात आल्या। यापुढे त्यांना हिज रॉयल हायनेस अशी पदवी वापरण्याची सुद्धा परवानगी नसणार आहे। त्यांना आता सामान्य नागरिकांप्रमाणे जगावं लागणार आहे। ब्रिटनच्या इतिहासात 106 वर्षानंतर इतका कठोर निर्णय घेतला गेलाय। 1919 मध्ये जेव्हा हॅनोव्हरचे प्रिन्स अर्नेस्ट ऑगस्टस यांनी पहिल्या महायुद्धात जर्मनीला पाठिंबा दिला होता तेव्हा त्यांचा ब्रिटिश दर्जा काढून घेण्यात आला होता आणि आज 100 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर राजा चार्ल्स यांनी असं कठोर पाऊल उचललंय। चार्ल्स यांनी हे सिद्ध केलं की राजघराण्याच्या प्रतिष्ठेपेक्षा कुटुंब आणि भाऊबंदकी मोठी नाहीये। एका सदस्याच्या चुकीमुळे संपूर्ण संस्थेचं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी हा सर्वात मोठा आणि धाडसी राजकीय निर्णय घेतलाय। किंग चार्ल्स यांनी घेतलेला हा निर्णय हे दर्शवतो की सिंहासनाच्या मागची खुर्ची कितीही आरामदायी असली तरी सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीला अनेकदा कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करावा लागतो। प्रिन्स अँड्र्यू यांनी आपल्या एका चुकीच्या मैत्रीमुळे कुटुंबाची प्रतिष्ठा, लष्करी पदव्या आणि भविष्यातील सर्व शाही अधिकार एका क्षणात गमावले। तुमचं यावर काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाव बत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।